एक कुत्र्या किंचाळा मारून अन भुंकून काय बी होणार नाही। आता या काळोखाच्या डोहात मरण येई पातूर तडफडत राहायचं। अन हा माज नाही करायचं। बाहेरचं जग आता तुला कधीच दिसणार नाही। इथंच घुसमटत कणाकणानं मरणाची भीक मागत राहा। ए सोडा मला इथं नाही राहायचंय, सोडा मला। सोडा मला। सोडा। हा नागोजी का ओरडतोय? अजूनही त्याला तो कुठे आलाय याची जाणीव झाली नाहीये का? आपल्या भयंकर कृत्यांची शिक्षा आपल्याला झाली आहे हा प्रकाश अजूनही त्याच्या डोक्यात पडत नाहीये का? शेवटी मूळ स्वभाव हा जात नसतो देवी। आणि देवी तुम्हाला एक सांगू का, समतोल जर राखायचा असेल ना तर खारं पाणी अधिक हवं, त्याशिवाय गोड पाण्याचं मोल कसं कळेल? झाडाच्या काटेरी फांदीला सुगंधी फुलं लागतात। वाईट आहे म्हणून चांगल्याची किंमत। थांबा थांबा, मी विचारलं काय आणि तुम्ही उत्तर काय देताय? नाही, आणि हे बोलून तुम्ही काय सांगू पाहताय? ही कसली प्रस्तावना आहे का? छे छे, प्रस्तावना कसली? मी आपला निसर्गाचा नियम सांगितला। नाही, तुम्ही वाईट असण्याचं समर्थन करत होता। आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्या नागोजीला जीवदान का दिलं? मी कुठे दिलं देवी? अहो तो निर्णय सखूचा होता। देवा, हे मला तरी सांगू नका। हो, तुमची मर्जी आणि इच्छा असल्याशिवाय सखू काही करेल का? इतर कोणीही करू शकणार नाही देवी, पण ती सखू आहे। ती जितकी आमची आहे तितकीच तुमची सुद्धा आहे, कारण आपण दोघं वेगळे नाही आहोत। तुमच्या अंगी असलेली दया, क्षमा, करुणा ही सखूच्या ठाई ओतप्रोत भरलेली आहे देवी। वा, आता या सगळ्याचं खापर माझ्यावर उलटवू नका हा। सखूचा छळ करायला हा नागोजी काळ कोठडीतून सुटायला नकोय, आत्ताच सांगून ठेवते। तो आता जिथे आहे तिथेच त्याला मृत्यूने गाठावं भास। अहो, हे काय? उत्तर न देता पाठ दाखवून निघताय? नाही म्हणजे हो नाही काहीतरी सांगा। असं होईल ना? सांगा ना, असंच होईल ना? नागोजीचा अंतच होईल ना? निदान निदान त्याची सुटका तरी नाही ना होणार? सांगा ना। चला, एक अध्याय संपला। दिघू, इथे आल्यापासून माझ्या मनात अनेक वेळा विचार आला, इतक्या वर्षांनंतर मला इथे येण्याची बुद्धी कुठून झाली? कारण सगळ्यांनाच मी इथे आल्याचा आनंद झालेला नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। पण मग लक्षात आलं की दुष्ट राक्षसी वृत्तीच्या बाबाजीकडून माझ्या सात्विक सुनेचा, सखूचा छळ होत होता। त्याच्या विरुद्ध तिला लढण्यासाठी बळ मिळावं म्हणून मला इथे येण्याची बुद्धी विठुरायानंच दिली। खरंच इथे येण्याचं माझं सार्थक झालं। आता उर्वरित आयुष्य निश्चिंत मनानं विठुरायाच्या नामात घालवायला मी मोकळा झालो। मनोरमाबाई, एक महत्वाची गोष्ट, विनंती आहे, आपली सून सखू साक्षात दुर्गा, सरस्वती, महालक्ष्मी यांचा वास असणारी या घराची गृहलक्ष्मी आहे। आणि आपण लक्ष्मीला आडगळीच्या खोलीत टाकतो का? मग सखू आडगळीच्या खोलीत का राहते?
ती दिवस रात्र या घराची सेवा करते. घर, नाती, संबंध, माणसं सगळ्यांची काळजी घेते. मग तिला आडगळीच्या खोलीत ठेवायचं हा अन्याय आहे आणि आपल्याला शोभत नाही. करा करा करा, तोंड फुटेस तोवर सुनेचं कौतुक करा. त्यापेक्षा मी असं करते ना, वाजंत्री बोलावून घेते, दवंडी देणाऱ्याला बोलावते, सखूला खांद्यावर बसून गावभर फिरते आणि सगळ्यांना सांगत सुटते, माझी सून किती गुणाची आहे, सर्व गुण संपन्न आहे, गृहलक्ष्मी आहे. आमची सून बनून सखूने आमच्यावर उपकारच केलेत. हवं तर मिठाई वाटते तिच्या नावानं. वच्छे गावच्या चौकात रंगत आहेत ना अशी भांडणं आपल्या घरात रंगतायत. सकूचं झालेलं कौतुक महामायेला खूप झोंबलेलं दिसतंय. मनोरमे, असं उपरोधिक बोलण्याची आवश्यकता नाही. जे आहे ते सत्य आहे आणि सखूनी तिची योग्यता सर्वांसमक्ष सिद्ध केलेली आहे. तावून सुलाखून निघालेलं झळझळीत सोनं आहे ते. तुमचे डोळे चांगलेच दिपलेत म्हणायचे. कसं आहे ना, इतक्या वर्षात तुम्ही घराकडे फिरकूनही बघितलं नाहीत, तेव्हा इतकी वर्ष तुमच्या बायकोने उपसलेले कष्ट तुम्हाला कसे दिसतील? दिसलेत ना, नक्की दिसलेत. तुझ्या कष्टामागे धन, संपत्ती, अधिकार बाळगण्याची जिद्द, हेका आणि मोठेपणाची हटवादी भावना होती. सखूचं तसं नाहीये. तिला स्वतःसाठी काहीच नकोय, जे करते ते इतरांसाठी. हा मोठा फरक आहे. हो का? या सखूबाई, या 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 चाव्या घे. सगळं आता हिच्याच ताब्यात असू दे. घे, ये इकडे.